हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत हाऊसवाईफने घरामध्ये स्टायलिश आणि मॉडर्न लुक कसा करू शकतात. तर फ्रेंड्स, ह्यासाठी महत्त्वाच्या 10 टिप्स मी तुम्हाला इथे सांगून देणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिला ते म्हणजे केसांची केसरचना. ह्यामध्ये बघा, बऱ्याच बायका ह्या केसांचा मधून भाग घेतात, पण हा मधून भाग घेतल्यामुळे चेहरा हा खूप मोठा दिसतो आणि वयसुद्धा जास्त दिसते. बघा, त्यापेक्षा एका साईडने आपल्याला केस हे घ्यायचे आहेत. बघा, ह्या एका साईडने केसरचना जर आपण केली तर ह्यामुळे मॉडर्न लुक पण येतो आणि आपलं वयसुद्धा कमी दिसतं. बघा, त्यामुळे आपण असं मधून भाग न करता एका साईडने भाग हा करायचा आहे. नंबर 2 ते म्हणजे बऱ्याच बायका मोठी टिकली लावतात. तर मोठी टिकली न लावता आपण नाजूक टिकली लावायची आहे. मोठी टिकली लावल्यामुळे काय होतं की मोठ्या टिकलीमुळे चेहरासुद्धा आपला मोठा दिसतो. त्यामुळे काय होतं की आपण नाजूक टिकली जर लावली तर त्यामुळे आपल्याला स्टायलिश लुकसुद्धा येतो आणि आपली टिकली जर नाजूक असेल तर चेहरासुद्धा आपला छोटा दिसतो आणि छान आकर्षक दिसतो. बघा, त्यामुळे मोठी टिकली न लावता आपण घरामध्ये छोटी टिकली अशी लावायची आहे. बघा, त्यानंतर नंबर 3 ते म्हणजे मंगळसूत्र. आर्टिफिशियल जरी तुम्ही घालत असाल किंवा सोन्याचे जरी तुम्ही वापरत असाल तरी खूप मोठे असे मंगळसूत्र घालायचे नाहीत. तर सुंदर असे नाजूक आणि स्टायलिश मंगळसूत्र आपण घालायचे आहेत. त्यामुळे स्टायलिश लुक यायला हेल्प होत असते. बघा, पुढे ते म्हणजे नंबर 4. बऱ्याच बायका घरातील कामं करताना अंबुडा घालतात. ठीक आहे, अंबुडा घातल्यामुळे आपल्याला कामंसुद्धा पटापट सुचतात, केसंसुद्धा गळत नाहीत, बरोबर आहे. पण ह्या अंबुड्यांची स्टाईलसुद्धा घालताना बऱ्याच मानेवरती घालतात, तर मानेवरती घालायचे नाहीत. आपण वेगळा पोनी टाईप वरती असा वरती जुडा करायचा आहे आणि वरती असा अंबुडा बांधायचं आहे. बघा, नंबर 5 घरात वापरली जाणारी कपडे. घरात वापरली जाणारी कपडे ही ब्राईट आणि कलरफुलच वापरायची आहेत. तर असं का? ऑलरेडी आपण घरामध्ये राहतो, कुठल्याही प्रकारचा आपला मेकअप आपण करत नाही, त्यामुळे कपडे तरी आपण ब्राईट आणि कलरफुल घातले त्यामुळे ओव्हरऑल लुक आपला हा छान दिसतो आणि त्यामुळेच आपल्याला कलरफुल आणि ब्राईट कपडे घालायचे आहेत. बघा, ठीक आहे. त्यानंतर नंबर 6 ते म्हणजे पायातील पैंजण. तर पायातील पैंजण हे खूप मोठे ब्रॉड असे न घालता तुम्ही नाजूक डेली वेअरसाठी नाजूक पैंजण असे घालायचे आहेत. मोठे पैंजण जे आहेत ते तुम्ही सणासुदीला घालू शकतात, पण डेली यूजसाठी तुम्ही नाजूकच पैंजण यूज करायचे आहेत. आणि बऱ्याच जणांचे बघा पैंजण हे काळे पडतात तरी ते दुर्लक्ष करतात, पण असं न करता आपण ते नेहमी स्वच्छ आणि क्लीन ठेवायचे आहेत. बघा, नंबर 7 सिंदूर. हा सिंदूर बऱ्याच महिला हा खूप मोठा लावतात. त्यांना वाटतं की ते फॅशनेबल आहे, पण असं केल्याने अजिबात आपलं वय हे जास्त दिसतं. बघा, त्यामुळे सिंदूर जर लावायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो छोटासा नाजूक असा लावायचा आहे. त्यामुळे ओव्हरऑल लुक जो आहे तो छान दिसायला हेल्प होत असते. बघा, नंबर 8 खूप जास्त इम्पॉर्टंट. प्रत्येक महिलेला गाऊन हे खूप जास्त प्रिय असतात, पण गाऊनमध्ये आपण कम्फर्टेबल असतो मान्य आहे, पण तरीही खूप जास्त असे जुने झालेले गाऊन किंवा फॅन्सी गाऊन आपण ट्राय करायचे आहेत. किंवा जर तुम्हाला गाऊन व्यतिरिक्त तुम्ही लेगिन्स आणि टॉप असंही वेअर करू शकतात. आणि लेगिन्स टॉप जर तुम्ही वेअर करत असाल तर त्यामध्ये अँकल लेंथ जी लेगिन्स मिळते ती घालायची आहे. बघा, त्यानंतर साडी. जर तुम्ही घरात साडी घालत असाल तर बऱ्याच स्त्रियांना साडी घरामध्ये घालावी लागते. तर असं असेल तर पिनअप करून व्यवस्थित साडी नेसायची आहे. हा जो पदर असतो ना तो पूर्णपणे उभा करायचा आहे. कुठेही प्लेट्स वगैरे अशा पदराला करायच्या नाहीत. व्यवस्थित रेग्युलर छान अशी साडी वेअर करायची आहे. बघा, त्यामुळे सुद्धा स्टायलिश लुक येतो. पुढे नंबर 9 ते म्हणजे आयब्रोज. आयब्रोज हे रेग्युलर करायचे आहेत. बघा, बऱ्याच महिलांचं काय होतं, कामानिमित्त किंवा घरातील बिझी शेड्यूलमुळे ना वेळ मिळत नाही, पण असं करायचं नाही. वेळेत वेळ काढून आपण अपडेट राहायचं आहे. म्हणजेच थोडेसुद्धा आयब्रोज वाढले की लगेच आपण आयब्रोज करून यायचं आहे. बघा, आयब्रोजसुद्धा आपल्या पर्सनॅलिटीसाठी खूप 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 महत्त्वाचा मुद्दा असतो. बघा, नंबर 10 लास्ट ते म्हणजे बांगड्या.
बांगड्या ही खूप खूप आपली संस्कृती आहे की आपल्याला बांगडी ही घालावीच लागते, बरोबर. पण जास्तीच्या बांगड्या न घालता आपण असे 2 कडे वगैरे यूज करू शकतो. पण तुम्हाला जर बांगड्या घालाव्याच लागत असतील तर तुम्ही अशा प्लेन बांगड्या घालायच्या आहेत. खूप त्या प्लेन बांगड्यांमध्ये खूप जास्त व्हरायटीज नको आहे. एक 4 ते 5 बांगड्या आपण डेली वेअरसाठी घालू शकतो. पण रोजच्यामध्ये आपण 2 कडे असे यूज करायचे आहेत बघा. 2 कड्यांमुळे काय होतं ना, स्टायलिश लूक आपल्याला येतो आणि आपण स्टायलिश आणि मॉडर्न हे दिसत असतो बघा. त्यामुळे फ्रेंड्स, अशा एक महत्त्वाच्या 10 टिप्स ज्या मला माहीत होत्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.